Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माढा लोकसभेमध्ये 2 दिवसांपासून एक नाव चर्चेत येते, ते म्हणजे उत्तम जानकरांचं. आजच ते मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आले आहेत. काय चर्चा झाली यामध्ये? नाही, पाठीमागं गेल्या 5 वर्षापूर्वीची विधानसभा तिकीट आणि आत्ताचं सोलापूर लोकसभेचं तिकीट या विषयानं लोकांवरती अन्याय झालेल्याची ही दोन्ही तिकीटं आम्हाला दिली गेली नाही. त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्यामुळं लोकांचं मत आहे की बाबा आपण काहीतरी योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, म्हणून आम्ही 19 तारखेला या ठिकाणी मिटिंग लावलेली आहे. ते मिटिंगमध्ये आमचा निर्णय होईल. आपण जर पाहिलं तर 2019ला जर तुम्हाला उमेदवारी दिली असती तरी देखील तुम्ही विजय झाला असता. 1,00,000 मतं तुम्हाला त्यावेळेस मिळाली आहेत. आणि आता देखील एक अशी ताकद असताना वारंवार म्हणजे सोलापूरची उमेदवारी देखील तुमचा सर्वे झाला होता, सर्वे देखील चांगल्या पद्धतीचा होता, मात्र तरी देखील तिथं देखील तुम्हाला डावलण्यात येतं. म्हणजे या पाठीमागचं कारण काय आहे? तेच कारण विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण आमच्याकडूनही काही चुका झाल्या याची कबुली त्यांनी दिली आणि यापुढं आम्ही चुका करणार नाही, तुम्हाला सगळ्या प्रकारची ताकद देऊ, मदत करू, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ते कार्यकर्त्यापुढं आम्ही 19 तारखेला मांडणार आहोत. त्यानंतर आमचा निर्णय होईल. धनगर समाजाची संख्या ही माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 2 नंबरची आहे. जवळपास धनगर आणि ओबीसी मोठ्या संख्येनं आहे. असं असताना देखील उमेदवारी देणं गरजेचं होतं. उमेदवारीचा वाद होता. त्या ठिकाणी तुमचा किंवा महादेव जानकरांचं नाव होतं, त्यांना परभणीची दिली. मात्र तुम्ही होता, तुम्हाला का उमेदवारी त्या ठिकाणी दिली नाही? नाही, मी या ठिकाणी माढ्यामधून उमेदवारी कोणत्याही पक्षाकडे मागितलेलीच नव्हती. आता यामध्ये जर पाहिलं तर माळशिरसमधून आत्तापर्यंत जर पाहिलं तर मोहिते पाटलांच्या विचाराचा आमदार होत गेलेला आहे. यावेळेस देखील राम सातपुते हे 2 दिवसामध्ये निवडून आलेले आहेत. एक राजकीय समीकरणं जर पाहिली तर तालुक्यातलाच आमदार आणि तालुक्यातलाच खासदार होण्याचा योग आत्ता आलेला आहे. आणि यावरती काय तुमचं म्हणजे प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितपणानं कार्यकर्त्यामध्ये तो एक विचार आहे आणि कार्यकर्त्यामध्ये अनेक विचार आहेत. त्या संदर्भासाठी म्हणजे त्याचा विचार विनिमय करण्यासाठी आम्ही 19 तारखेला बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही योग्य तो एक निर्णय घेऊ. तुम्हाला जर डावललं तर धनगर समाजाची किती मतांचा फटका हा महायुतीला बसू शकतो? नाही, आज रोजी आमचा निर्णय काय होतो ते घेतल्याशिवाय असा फटका बसतो किंवा काय होतं हे सांगता येणार नाही. तरी देखील ताकद एक धनगर आणि ओबीसी, आता आपण पाहिले की ओबीसी एल्गार मेळाव्यामधून मोठ्या प्रमाणावरती समाज जागृत झालेला आहे. आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं समाजातल्या उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे होती असा रोष देखील येतोय. त्यामुळे कुठंतरी याचा फटका निश्चित बसणार जर तुम्हाला जर डावललं गेलं तर. आता आमचा निर्णय काय होतोय त्या निर्णयावरतीच सगळी पुढची गणितं अवलंबून आहेत. आमचा निर्णय जो होईल त्यानंतर मग आमची दिशा स्पष्ट होईल आणि त्या दिशेनं राम सातपुते स्वतः म्हटले की मी जर सोलापूरचा खासदार झालो, म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारला होता, तुम्ही जर खासदार सोलापूरचा झाला तर वेळापूर म्हणजे माळशिरसचा आमदार उत्तम जानकर होतील का? तर ते गोड बातमी तुम्हाला मिळेल म्हटले होते. चर्चा सुरू आहे. तसं काही चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली आहे का त्या बाबतीत? नाही, त्यांना माहिती घेतली असेल त्यावेळेला. आज मला बोलावून घेणार होते, त्यांना अगोदर माहिती होतं, मला माहिती नव्हतं काल दुपारपर्यंत. काल दुपारी मला मेसेज आला की तुम्हाला त्या ठिकाणी जेट विमान पाठवून देतो आहे आणि तुम्ही तातडीनं मुंबईला या. पुन्हा तिथे गेल्यानं समजलं की नागपूरला या. आम्ही नागपूरला गेलो आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. ही माहिती राम सातपुतेनं आदल्या दिवशी असेल आणि त्यांची काहीतरी चर्चा झाली असेल, त्यामुळे ते तसे बोलले असते. म्हणजे तसा योग आहे. नाही, योग म्हणण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची जी चर्चा होईल किंवा हे होईल त्यानुसार आमचा निर्णय होईल. भारतीय जनता पार्टीच्या बाजूचा झाला तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने योग आहे म्हणायचं. असा निर्णय साट्या-लोट्याचा झाला तर तसा योग आहे म्हणायचा, असा विषय म्हणजे होणार. आपली उमेदवारी महत्त्वाची. काही जरी केलं तर आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे यावरती ठाम आहे तुम्ही. नाही, उमेदवारी तर असलीच पाहिजे, त्याविषयी काही दुमत असायचं कारण नाही आणि उमेदवारी नसली तरी आम्ही लढतोच. आमचा काय विषय त्या फार मोठा आहे असं नसतं. त्याला आमची चालू ही चळवळ आहे आणि पुढे नेत राहतो. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, वेळापूर.